होय होय मला कसा आतमध्ये बाबा त्याला आंघोळ घातली आता इकडे बघा आता तुमचा फोटो थंबनेलला. हा हे बघा गाईस अशा अंड्या आहे पावसाचे. गाईस मम्मी बघा आता कापते सुरमई. सुरमई कापते. नाही चालू आहे. हा मच्छीचा टाकतोय आम्ही. अजून पाच मोठी सुरमई गाई जेवढी 700 रुपयाला दिली. पोटातला कचरा का 800 बोललेले 700 ला दिली. हीच बघा कशा पूर्ण बर्फी सारखी पीस आहे. आपल्याकडे बघा फळ्यावरती एवढ्या मच्छी आहे. आज सुरमया आल्यात. सुरमया नव्हत्यात आज सुरमया आल्यात बघा. बाकी काळ्या माश्या आहेत, चिलाब्या, बांगडे, पापलेट, रावस, हलवे, कोळंबी आणि सुरमई आहे. आपल्याकडे बघा एवढी सर्व मच्छी आहे. मला थोड्या वेळाने प्राइस सांगतो आज प्राइस काय आहे तर मच्छीची. अर्धा किलो प्रॉन्स द्यायचे टाइमला. कमी आहे अजून टाकावं लागेल बघा एक्स्ट्रा. ठीक आहे मी साफ करायला तिकडं. हे घे किती सुरमई ताईंना सुरमई दिली 700 रुपयाला दिली बघा ही पण सुरमई. आणि आज मार्केटमध्ये बघा जास्त कस्टमरच नाहीये. आज आमचे हडके बाबा भरपूर दिवसाने आलेत. 2-3 महिन्याने आले. 7 महिन्यांचे आले. 7 महिने बाबा 7 महिने झाले बाबांची एंट्री झाली मार्केटमध्ये. मम्मी कापणार ती सुरमई. बारीक कोणतं पाणी होऊन जातं जाड करू का जाड पीस. इंग्लिश फंटूस पंटूस इंग्लिश चिलापी छोटो आई आली माझी डब्बा घेऊन आली. रोज डब्बा आणते मम्मीला. आज काय आणलं ताई काय बघू दे बघ कसली भाजी आहे. मटन सकाळी सकाळी मटन बनवलंय. सकाळ सकाळी बिर्याणी आली आहे. ताईला बक्षीस द्या मम्मी. मामी साफ करताय कोळंबी अर्धा किलो. हे बाबांचे बोंबील बाबा इकडे लावताय वेगळेच पिशवी. तर गाईज मी तुम्हाला आता मच्छीचा टूर देतो. सांगतो आता काय प्राइस आहे मच्छीची. बघा याला पहिली गोष्ट हिचं नाव आहे का चिलापी बोलतात, काळ्या माशा बोलतात, फंटूस बोलतात. 200ला 5 लावलेत बघा. या सुरमया 700 रुपयाला. बांगडे 200ला वाटा. हे 200ला बोंबील आहे. पापलेट आहे बघा 1400 रुपये किलो. एकदम ताज्या चिकण्या पापलेटा. हे रावस 700 रुपयाला. हे 600, 550, 500ला एक येणार हलवा. हे बघा हे रावस आहे. रावस आणि कोळंबी आपली 500 रुपये किलो, 400 रुपये किलो बघा. आज शुक्रवार आहे तरी पण मार्केटमध्ये बघा पूर्ण खाली आहे. जास्त कस्टमर नाहीये. आणि गाईज आज माल पण थोडाच आणलाय. सर्व थोडी मच्छी आणली आहे कारण शुक्रवार आहे. जास्त कस्टमर नसतात मार्केटमध्ये. बघू शकता तुम्ही. बघा मावशीनी छत्र्या आणल्या मामीच्या मुलासाठी. तर येतो ना तो छोटा मुलगा त्यासाठी छत्री आणल्या. वा का भारी छत्री आहे.
इकडे बघा. हा, आता तुमचा फोटो थंबनेलला. गाईस मावशीकडे बघा भरपूर मच्छी आहे. सर्व मच्छी सेमच असते, जे आपल्याकडे असते तीच मावशीकडे पण असते सर्व. मार्केटमध्ये कस्टमरच नाही. मावशी कस्टमर कधी येतील? कस्टमर 11च्या नंतर येतील. आता वाजले 11. 10 वाजले. हा, अजून बाकी 1 तास. 6 वाजता 11 वाजता येतील. 11 कस्टमर वाजता आता येतील. गटारी बनवायला गेले सगळे. गटारी हा. गटारी कधी आहे? गटारी आजपासून चालू झाली ना. चालू झाली. मग पण मध्ये किती मोठे मोठे खेकडे आहे बघा. खेकडेच खेकडे आहे. बाबा अभय बघा. छत्री दिली आहे मावशींनी. टुप्पू साठी त्याचं नाव टुप्पू आहे. टीप आहे पण त्याला आम्ही टुप्पू बोलतो. मम्मी हे बघ, टुप्पू साठी छत्री आणली मावशीनी शाळेत जायसाठी. त्याला 2 आणले, एक ताईच्या पोराला, एक टुकूला आणलीये. हा, तर मम्मी कापत्या बघा चिलाप्या. चिलापी बोलतात, काळ्या मासा, फंटो, पुढे करायचं, भरपूर आकडे नाव आहे ठेवायचं. याचे. फ्राय साठी कापणार आहे मम्मी आता पूर्ण अख्खं पीस बघा. आतमध्ये दिसतं सफेद आहे. हे बघा आतमध्ये पूर्ण सफेद सफेद आहे ते मास. मसाला साठी तिथेच्या आतमध्ये मसाला जाणार त्यासाठीच ते वरती वरती चिरा पाडल्या. काय गाय जिथं दुकानामध्ये खेकडा आलाय बघा. गाईस खेकडा कुठं चाललाय, कुठला कोणाचा आलाय काय माहिती. होय होय, पाहाला बघा कसा आतमध्ये. बाबा मम्मी मम्मी तिकडे खेकडा आलाय चावल पायाला. दिसलं का? सोडलेलं आहे का? हा, सोडलाय त्याला. कुठे तो? अरे तिथं पण अजून एक खेकडा आहे. काहीच भरपूर लोकांचे खेकडे बघा कुठं कुठं पडत आहे बघा. असं खेकड्याला असं पकडायचं, त्याचा पाय द्यायचा, असा धागा असतो, तो असा धागा पकडायचा बघा. पकडला खेकडा. कोणाचा यो? मामीचा खेकडा आहे. आम्ही तुमचा खेकडा आहे का यो? तुमचाच आहे का पण? अरे नाव आहे बघ त्याच्यावर. कुठे नाव आहे? बघ बघ. आधी सध्या नाव कुठे ठेवू? यात टाकू? अरे याच्यात दुसरे आहे. बरं ना? तर चालय मम्मीच्या अजून पण चिलापा कापणं. स्वच्छ करून द्यावं लागते नाही बाळा. हा, स्वच्छ करून द्यावं लागते व्यवस्थित. आणि गाईच मार्केटमध्ये आज फुल असंच टाइमपास होणार आहे. कस्टमर नसल्यामुळे असंच फिरणार मी आज मार्केट. आधी तुम्हाला नवीन मच्छी दाखवतो मी. त्याला बोलतात मोदको. हे बघा ही मोदका मच्छी, बिरजा बोलतात, मोदका बोलतात, तिला बोलतात टायनी. मांदिली आहे, सतत मांदिली. लय भारी लागते मच्छी खायला. तिला बोलतात मुशी. या मावशी खेकड्यावाल्या आहे. यांच्या खेकडे नाही तर मग खोटाच काढतो. मोठे होते तर हे नाही बघा हे काढायला छोटेवाले आवडत. तिकडं, मोठे पण होते पण संपले. इकडे छोटे, इकडे मोठे मोठे खेकडे बघा. हे हमारे चिकन वाला है, देखो जर इसका दुकान है, कभी भी आओ चिकन घेऊन जावा. गाईज मम्मी कापते बघा आता हलवा. वा गाईज, बघितला का कालचा व्हिडिओ? बघितला. तुम्ही होते ना? होते ना? नाही त्या दिवशी होतं रेनकोट. हा, रेनकोट वरतीच काढलेलं. आज बघा दादानी हलवा घेतलाय. बघा नवीन पद्धतीने हलवा कापते मम्मी. मधून शिरते, नंतर त्याचे पीसेस असे करतात कढीसाठी. आणि मम्मी परिवार जादा असला तर फ्राय, पण कोणाला छोटे पीस परिवार असला तर पुराला पाहिजे. पगार कमी असतो. पेन्सिलवर असला तर पेन्सिल घरात ठेवावं लागते. बघा असे पीस पडलेत. बारीक काप करा. बघा कसला ताजा रावस आहे एकदम. बारीक करा. अजून कसं हे खायला बरं पडतं. या ताईंनी घेतल्या रावस 2 नेहमी कापते मी. आणि पापडा पण घेतल्यात ते 1 किलो. बघा मम्मीने एकदम मस्त.
तेव्हा ते चुरा होती मात बाहेर पडत नाही. 200ला 200ला वाटा आहे बोंबील. आता दुसरा रावस. कापते ताजा नावच होते परपाचे नाव. हे बघा टोपली भरली काय 2 रावस मध्ये. बोला आता पापलेट बघा 1 किलो पापलेट हा. हे बघा अशा कापल्यात फ्राय साठी. आज पापलेटाचा भाव नाही होता काही. तर मामी साफ करताय व्यवस्थित काढून देतात ते कचरा आतमधला. 1300ला लावा 1 किलो ताज्या पापलेट आहे. तर घरी जाऊन थोडं धुवायचं आणि वजनात बनवायचं केवढ्याला पण guys. बसतो. बघा सफेद 2 पीस पापलेट कितीला आहे एकदम भरतात मस्त. फक्त वजनात आहे. आता मम्मी कापत्या बघा बांगडे. ताईंनी घेतलेत बांगडे. येत नाही मच्छीला. आणि गाईज माझे व्हिडिओ तुम्हाला खूपच जास्त आवडतात. चांगला रिस्पॉन्स दाखवताय तुम्ही. तुमचा खूप आभारी आहे. असंच प्रेम दाखवा तुमचं आणि असेच मी नवीन नवीन चांगले व्लॉग बनवत राहणार. गाईज मम्मी बघा आता कापते रावस. त्याला आंघोळ घातली आता. तर त्याची साफसफाई चालू आहे. वरचं एकदम अंग घासणार चांगलं मग कापणार त्याला. आणि गाईज हे बघा त्याला असं तोंडाला तर रबर बांधलं तुम्हाला. ऑलरेडी ते व्यापारी लोक असतात तेच बांधतात रबर. ते पकडणारे असतात ते. नाकवा हा व्यापारी नाही, नाकवा लोक रबर बांधतात ते. नाकवा लोक रबर बांधतात. आपल्या गाईस कसला लाल लाल आहे रावस आतमध्ये एकदम फ्रेश. अंडे पण याच्यात दाखव. हा हे बघा गाईस असे अंडे आहे रावसाचे. भरपूर कस्टमर आहे ना मच्छींचे अंडे घेऊन जातात. ते बोलतात टेस्टी लागतात भरपूर खायला. मम्मी त्यातला अंडे काढणार आहे. अरे बघा गाईस या रावसचे अंडे. काही पाठीमागचा रस्सा टाका, डोक्याचा टाका, रस्सा भाजून. या ताईंनी घेतली रावस ते आमचे फिक कस्टमर आहे. पापड्या चांगले होते ना बा. लय दिवसांनी आले मच्छी. मम्मी बघा आता नाश्ता करते. बिर्याणी खाते सकाळी आणलेली. गाईज आता 2 वाजले आणि दुकान बंद करायचा टाइम झाला आणि गरम पण भरपूर होते. तर आज जास्त कस्टमर पण नव्हते. संडेला असणार भरपूर. संडेला फुल गर्दी असणार आहे. तर बस आजचा ब्लॉग एवढाच होता. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय.